हजारो शाखा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही नेण्याचं काम करू. तर आज या ठिकाणी मी मागील 10 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. विशाल सरांचा आणि माझा फार जुना परिचय आहे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेबद्दल मी थोडं बोलणार आहे, त्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये सक्सेस रेशोचा जर विचार केला, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणाऱ्या लोकांची, विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असते, तर तुम्ही जर नंतर नेटला सर्च केलं सक्सेस रेशो इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर तिथलचं जे पर्सेंटेज येणार आहे मित्रांनो, किती येत असेल, कोणी सर्च करून पाहिले का? सक्सेस रेशो इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर ओनली 1%. किती पर्सेंट? म्हणजे 100 मुलं जर तयारी करत असतील तर त्यापैकी फक्त एकच मुलगा त्याचं स्वप्न पूर्ण करत असतो. किती मुलगा? 100 पैकी 1, बरोबर. आणि मागील बऱ्याच दिवसापासून सरांनी जो आपल्या अकॅडमीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जो प्रचार प्रसारासाठी जे बॅनर किंवा जे काही जाहिरात केलेली आहे, त्यामध्ये सर्वात वर कोपऱ्याला एक तुम्ही वाक्य वाचलं असेल. काय होतं वाक्य? यशाची 100% हमी, निवडीची 100% हमी. आता हे बोलत असताना सरांना या गोष्टीची जाणीव नसेल का की स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त 1% मुलं यशस्वी होतात? काय वाटतं तुम्हाला? 100% त्याची जाणीव सरांना असते, आहे, ठीक आहे. पण सरांनी हा शब्द प्रयोग त्यांच्या बॅनरवर, म्हणजे माझेच बॅनर आहे ते, ठीक आहे, या बॅनरवर का केला असेल? याच्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही अकॅडमीला गेलात, महाराष्ट्रात एकूण जेवढ्या काही अकॅडमी आहेत, मी पण बऱ्याच ठिकाणी भेट दिलेली आहे, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. 8-8 तासाचं माझं गणित विषयाची कार्यशाळा मी बऱ्याच ठिकाणी संपन्न केलेली आहे. असंख्य विद्यार्थ्यांच्या संपर्कातला मी व्यक्ती आहे. आणि महत्वाचं म्हणजे कुठलंही डीएड बीएड वगैरे ग्रॅज्युएशन वगैरे न झालेला, फक्त 12वी पास असलेला एक विद्यार्थी आहे गणिताचा. मी स्वतःची ओळख शिक्षक म्हणून कुठेच करून देत नाही. मी गणिताचा सगळ्यात मोठा एक विद्यार्थी आहे. आणि ते गणिताचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षामध्ये मी ज्या गोष्टी त्यामधून शिकत असतो, त्याच गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो, ठीक आहे. आता सरांनी हा शब्द देण्यामागचं कारण काय आहे लक्षात घ्या मित्रांनो. भगवद्गीतेबद्दल तुम्हाला माहित असेल नक्कीच. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता कोणाला सांगितली होती? कोणाला सांगितली होती? अर्जुनाला सांगितली होती. 5 पांडव होते, माहिती आहे की नाही? किती पांडव होते? 5 पांडवांची नावे कोणाला सांगता येतील? 5ला 5 पांडवांची नावे: युधिष्ठिर, भीम, है ना, त्यानंतर नकुल, सहदेव आणि अर्जुन. या 5 लोकांपैकी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगण्यासाठी निवड कोणाची केली होती? कोणाची केली होती? अर्जुनाची. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 वर्षापासून मी विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहणारा एक व्यक्ती आहे. माझा फार कमी कालावधी हा इतरत्र समाजामध्ये वावरण्यात जातो, तर सगळ्यात जास्त वेळ हा माझा विद्यार्थ्यांच्या समोर जात असतो, सत्कार्यासाठी जात असतो. त्यामुळे ईश्वराची देणगीच आहे, मला माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या भावावरून कळतं की याचं लक्ष आहे का नाही आहे, ठीक आहे. मी ज्याच्याकडे पाहतो त्याच्या मनात नेमका काय प्रश्न चालू असेल हे लगेच ओळखत असतो. याला मी बोललेलं कितपत समजतं हे माझ्या लगेच लक्षात येत असतं. त्यामुळे माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. आणि मी शब्दावर खूप जास्त काम करणारा व्यक्ती आहे, कारण मला माहिती आहे वर्ड शब्दाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वर्ड. वर्ड मध्ये एल टाकलं तर काय होतं? वर्ड इज वर्ल्ड. वर्ड इज वर्ल्ड, ठीक आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची का निवड केली होती? कारण एकमेव अर्जुन असा व्यक्ती होता की
भगवान श्रीकृष्णांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाला तो व्यवस्थितरित्या समजून घेण्याची पात्रता त्या व्यक्तीमध्ये होती. बरोबर. तर आता आज या ठिकाणी या आपल्या स्पर्धा परीक्षेच्या या युगामध्ये ठीक आहे, आपलं जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जो विश्वास स्तरावर ठेवून इथे ऍडमिशन करून इथे आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बोलायचंय की तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपले भूमिपुत्र अकॅडमीचा सर्व स्टाफ असणार आहेत. ठीक आहे. आणि मग तुम्ही त्यांची निवड केली, त्यांनी तुमची निवड केली की नाही हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार. आता तुम्ही तर त्यांची निवड केली, तुम्ही स्वतःला अर्जुन म्हणून घेतलं, पण त्यांनी तुम्हाला अर्जुन मानलं की नाही हे ओळखायचं कशावरून? तर तुम्हाला त्यांनी बोललेल्या कितपत गोष्टी समजतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या जर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील तर समजून चालायचं की तुम्ही एक अर्जुन आहात आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे चालू असलेलं महाभारताचं युद्ध आहे ते तुम्ही जिंकणार आहात. आलं का लक्षामध्ये? आता दुसरा महत्वाचा मुद्दा मी बोलतो. जेवढे पण महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावर येऊया, तो लगेच आपण ठेवला होता बाजूला. महाराष्ट्रामध्ये एकूण जेवढे पण स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहेत, अकॅडमी आहेत, निवासी असू द्या काही पण असू द्या, त्या क्लासेस बद्दल जर बोलायचं झालं, प्रत्येक अकॅडमी मध्ये शिकवल्या जाणारे जसेच्या तसे प्रश्न कमीत कमी 85 परीक्षेमध्ये येत असतात. सरळ सेवेमध्ये किती? आजकाल पोलीस भरतीचं लिस्ट लागते, 90 पेक्षा जास्त लेखीमध्ये मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं. 89 घेणाऱ्याचं पण होत नाही, 88 घेणाऱ्याचं पण, 87 वाल्याचं तर होतच नाही. ज्याला 40+ ग्राउंड असतं, 90+ लेखी असते, त्याचं सिलेक्शन पोलीस भरतीच्या अंतिम निवड यादीमध्ये झालेलं पाहायला मिळतं. बरोबर की नाही? बरेच विद्यार्थी आहेत पोलीस भरतीची तयारी करणारे, बराचसा अभ्यासही असेल आणि बऱ्याच जणांना अनुभव पण असेल. असंच असते की नाही? 40 आणि आता 90 प्रश्नाची उत्तरे ज्याची बरोबर येतात त्याचं सिलेक्शन होणार आहे. याच्या पाठीमागचं कारण काय? एक गोष्ट सांगतो. 2014, 15, 16, 17ला 18 पर्यंतचा जर विचार केला त्यावेळेस 100 पैकी ग्राउंड होतं, हे की नाही? 100 पैकी 90 ग्राउंड आणि लेखीमध्ये 75, 80 जरी घेतले तर खूप झाले होते. किती? 75, 80 घेतले तरी त्याचं सिलेक्शन होत होतं. आणि असे कितीतरी मुलं आहेत लेखीत 90 घेतली आणि 67, 70, 75 घेतलेत आपले मार्क लेखीमध्ये आणि त्याचं सिलेक्शन झालंय. पण आता या 2-4 वर्षामध्ये काय असं झालं असेल की 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत आहे? याचा कधी विचार केलाय का तुम्ही? काय झालं असेल बरं? त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे, महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये जे शिकवल्या जातं त्या क्लासेसमध्ये शिकवल्यापैकी जशाच्या तसं 85 प्रश्न परीक्षेला येतात. किती प्रश्न येतात? जर काय तुम्ही क्लासमध्ये व्यवस्थित लक्ष दिलं, सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुमचं कॉम्पिटिशन राहतं फक्त समोरच्या 4 ते 5 मार्काचं. ठीक आहे, 4 ते 5 मार्काचा फक्त डिफरंट राहतो. तर मग जर काय तुम्ही 85 मार्क जर सरांकडून मिळत असतील तर फक्त तुमची स्पर्धा किती मार्काची राहिलेली आहे? 5च मार्काची स्पर्धा राहिलेली असते. आणि हे जे 5 मार्क वाढवायचे असतात हे तुम्हाला स्वतः वाढवायचे असतात. आता मला सांगा, एक वाक्य मी बोलतो, किती लोक त्या वाक्याशी सहमत आहात? एकदा मला हात वर करून सांगायचं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं वाक्य आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे बरोबर आहे का वाक्य? असेल तर हो म्हणायचं. बरोबर आहे ना? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण मी म्हणतो हे वाक्य चुकीचं आहे. तुम्ही म्हणसाल मग बरोबर काय आहे? प्रॅक्टिस मेक्स मॅन नॉट परफेक्ट, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बऱ्याच जणांना समजलं असेल, सरावाने माणूस निपुण होत असतो. पण कशात निपुण होत असतो? ज्या गोष्टीचा तो सराव करतो त्याच्यामध्ये निपुण होत असतो. बरोबर की नाही? मग नेमका परफेक्ट प्रॅक्टिस कोणती असते, परफेक्ट प्रॅक्टिस कोणती असते हे माहित असतं तुमच्या शिक्षक लोकांना. तर एक गोष्ट 100% लक्षात ठेवायची. एका व्यक्तीबद्दल बोलतो आणि लगेच थांबतो. आभार व्यक्त करून कार्यक्रमाची आपण सांगता करूया. 2 मिनिटं फक्त लक्षात घ्या. एक व्यक्ती आहे ज्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे. सर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कशामध्ये नाव असेल त्याचं त्याबद्दलही सांगतो. पुस्तकं वाचण्यामध्ये. तुम्ही नाव ऐकलं असेल ना, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड.
आहे ना. तर एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत, की तो असा एक व्यक्ती आहे की ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य पुस्तकं वाचवण्यामध्ये खर्ची घातलं. संपूर्ण आयुष्य पुस्तकं वाचण्यामध्ये खर्ची घातलं. त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलं. आता त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आल्याच्या नंतर पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये त्याला विचारण्यात आलं की सर, तुमचं नाव पुस्तकं वाचण्याच्या बाबतीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलं, तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य पुस्तकं वाचवण्यामध्ये खर्ची घातलं, तर तुमच्या इतका वेळ तर आमच्याकडे आता सध्या नाहीये. आम्ही आमच्या कामातून आम्हाला जो काही वेळ मिळतो त्या वेळेत पुस्तक वाचत असतो, पण तुमच्यासारखं आम्ही आमचं संपूर्ण वेळ पुस्तकं वाचवण्यासाठी देऊ शकत. तर मग तुम्ही संपूर्ण आयुष्य खर्च घातले, तुम्ही जे पुस्तकं वाचले त्यामधून जे ज्ञान मिळवले त्यामधून आम्हाला सांगा की असं कोणती गोष्ट आहे जी की सर्व क्षेत्रामध्ये लागू होते, कोणतं असं काम आहे जे की केल्याच्या नंतर संपूर्ण क्षेत्रांमध्ये यश प्राप्त होतं. तर त्या व्यक्तीचं उत्तर ऐका. त्या व्यक्तीने सांगितलं होतं, एकच वाक्य सांगितलं होतं, पुढील 7 दिवस प्रत्येक न्यूजपेपर, त्यानंतर प्रत्येक ज्या बातम्या टीव्ही चॅनल आहेत त्याच्यामध्ये ते छापून आलं होतं. त्याने म्हटलं होतं, यूज प्रूव्हन सक्सेस मेथड. यूज प्रूव्हन सक्सेस. आता याचा मराठीत अर्थ सांगतो, ज्या मार्गाने जाऊन बाकीचे सर्व लोक सक्सेस मिळवतात त्याच मार्गाने तुम्ही पण जा. बाकीचं काही वेगळं करत बसू नका, तुम्ही पण सक्सेस झाल्याशिवाय राहणार. मग नेमकं कोणत्या मार्गाने जाऊन आपल्याला सक्सेस मिळणार आहे हे माहीत असतं कोणाला? शिक्षक लोकांना. तर शिक्षकावर पूर्णतः विश्वास ठेवायचा आणि त्यांनी जो मार्ग दाखवलेला असतो त्या मार्गावर चालत राहायचं. कारण शेवटी कोणत्याही शिक्षकाची तुमच्या यशामागे भूमिका फक्त 5-10% असते, बाकीचं सर्व श्रेय हे तुमच्यावरच असतं. आलं का लक्षात? कारण आम्ही फक्त मार्ग दाखवत असतो, त्या मार्गावर चालण्याचं काम तुम्हाला करायचंय. 10% आमचं मार्गदर्शन असणार, 90% तुम्हाला मेहनत करायची असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, बराचसा वेळ झालाय. सरांच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत आलात. सरांच्या